ही आहे मुंबईच्या भांडूप येथील एमटी अग्रवाल रुग्णालयातली दृश्य। रुग्णालयाची इमारत दिसायला नवीकोरी जरी दिसत असली तरी इथं वैद्यकीय सुविधांचा प्रचंड अभाव आहे। डिसेंबर महिन्यात उद्घाटन झालेल्या या मुंबई महानगरपालिका रुग्णालयात आयसीयूज बंद असल्यानं रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात येते। 470 कोटीचा खर्च करण्यानंतर 10 वर्ष घेतल्यानंतर आज हे रुग्णालय आपचे समोर इथे उभा आहे, पण आतमध्ये बेसिक आयसीयू नाही आहे, डॉक्टर्स नाही आहे, टेक्निकल स्टाफ नाही आहे। तिथे जे इक्विपमेंट्स आणून पडलेला आहे, पण कोणी साफसफाई नाही आहे, ग्राउंड स्टाफ नाही आहे। हे कम्प्लीट मिसमॅनेजमेंट आहे आणि माझी असं मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही एक SIT गठीत करा आणि या जे 470 कोटीचा जे महाघोटाळा झालेला आहे याच्यावर तुम्ही एक इन्क्वायरी याच्यामध्ये टाका। मुंबई महानगरपालिकेनं 14 डिसेंबर 2025 रोजी पालकमंत्री आशिष शेलार आणि स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते रुग्णालयाचं लोकार्पण केलं। जवळपास 1.5 महिना लोटला तरी रुग्णालयात आयसीयू सुरू नसल्यानं काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। इतकंच काय तर भांडूप येथे झालेल्या बस दुर्घटनेवेळी 4 जणांना याच रुग्णालयात आणलं, मात्र आयसीयू नसल्यानं सायन येथे जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला गेला आणि अशातच रुग्णांचा मृत्यू झाला असाही आरोप करण्यात येतोय। ये एमटी अग्रवाल हॉस्पिटल है, यहाँ पे ज्यादा से ज्यादा लोग, अगर हमने RTA डाल के निकाला, ज्यादा से ज्यादा लोगों का मृत्यु यहाँ पे होगा। पिछले दिनों भांडुप में आप जानते कि BST का बस ठोकर मारने पे 4 लोगों की मौत हो गई। उन लोगों को भी इस अस्पताल में ले आए। इस अस्पताल में आईसीयू नहीं है करके इनको ले गए साइन हॉस्पिटल, और जब साइन हॉस्पिटल लेके गए ये 4 लोगों की मृत्यु हुई। दरम्यान अग्रवाल रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला पत्र देण्यात आलंय, तर दुसरीकडे रुग्णालयातील आयसीयू केव्हा सुरू होणार याबाबत BMCनं महत्त्वपूर्ण माहिती दिली। एमटी अग्रवाल रुग्णालयात आयसीयू सेवा सुरू होण्यासाठी 6 महिन्यांहून अधिक कालावधी लागू शकतो। आयसीयू साठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, तसंच रुग्णांचा खोळंबा होऊ नये यासाठी OPD सुरू करण्यात आली आहे, असं रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट केलं गेलंय। दरम्यान कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सुविधा उपलब्ध नसतील तर उद्घाटनाची घाई का करण्यात आली अशी टीका विरोधकांकडून केली जाते। आता रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या आश्वासनानुसार आवश्यक सुविधा नेमक्या केव्हा सुरू होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।